केव्हा होणार आहे? माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी आमच्या मंत्रिमंडळाने आणि खास करून निवडणुकीमध्ये जे आम्ही वचन दिलं होतं की आमचं सरकार आल्यावर आम्ही कर्जमाफी देऊ, ती कर्जमाफी काल दिलेली आहे. 35,000 कोटी रुपयाची कर्जमाफी दिलेली आहे आणि ही 30 जुलैपर्यंत या ठिकाणी पूर्ण याद्या जाहीर होतील आणि 50,000 जे प्रोत्साहन अनुदान आहे ते आपण सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत तेही मिळणार आहे. 56 शेतकऱ्यांपैकी केवळ 553 जे शेतकरी आहे त्यांना कर्जमाफीची नाही, सर्वांनाच मिळणार आहे. टप्प्याटप्प्याने अनुदान जातं, एका दमाने काही बँकेतनं अनुदान डिस्बर्स होत नाही, टप्प्याटप्प्याने सर्वांना जाणार. नमस्कार, आपल्या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. तर शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे. वेळेवर कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार 50,000पर्यंत प्रोत्साहन. जसे की आपल्याला माहिती आहे, रक्कम जाणून घ्या कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ. तर व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठा दिलासादायक तयारी सुरू करत आहे. महाराष्ट्र सरकारने नवीन कृषी कर्जमाफी योजना आणण्याच्या दिशेने वेगाने काम सुरू आहे. जसं की आपल्याला माहिती आहे की पहिली यादी जी आहे ती जाहीर झालेली आहे आणि हळूहळू 30 जुलैपर्यंत सर्व याद्या सरकारने सांगितलेल्या आहे की जाहीर होणार आहेत. योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे 2 लाखापर्यंत जे काही पीक कर्ज माफ केले जाऊ शकते. तसेच जे शेतकरी वेळेवर कर्ज फेडतात त्यांना 50,000पर्यंत प्रोत्साहन रक्कम देण्याची प्रस्ताव आहे. योजनेमुळे सुमारे राज्यातील 35 ते 40 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होण्याची शक्यता आहे. ही योजना राबवण्यासाठी राज्य सरकारला सुमारे 27 कोटी रुपयाचा अतिरिक्त खर्च करावा लागू शकतो. ही माहिती एका समितीच्या अहवालातून समोर आलेली आहे. जसे की आपल्याला माहिती आहे, जे काही 50,000पर्यंत प्रोत्साहन आहे ते सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये देण्याची माहिती सरकारकडून देण्यात आलेली आहे. अशा प्रकारच्या नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल.